नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे बेंगलोर येथील। गणेश आणि रुपालीचे 3 महिन्यापूर्वी लग्न झाले होते। गणेश हा बेंगलोर येथे रिअल इस्टेटचा व्यवसाय करायचा। त्याचे वय 38 वर्षाचे होते, मात्र त्याचे अजूनही लग्न झाले नव्हते। अशातच त्याची ओळख रुपालीसोबत झाली। रुपालीचे वय जेमतेम 19 वर्षाचे होते। दोघांची हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। यांच्या प्रेमाला 4 वर्ष झाले होते आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं। मात्र या लग्नाला दोघांच्याही परिवारातील लोकांचा विरोध होता, कारण गणेश आणि रुपालीच्या वयामध्ये फार मोठा फरक होता। म्हणून त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लपून छपून लग्न केलं। लग्न झाल्यानंतर गणेशने रुपालीला तिच्या आईकडे सोडलं। या दोघांच्याही लग्नाची माहिती दोघांच्याही परिवारात कोणालाही माहीत नव्हते। रुपाली आईकडे राहिल्यानंतर 15 दिवसातच तिच्या आईला माहीत पडले, रुपालीने लपून लग्न केलेलं आहे। रुपालीच्या आईला या लग्नाचा जास्त विरोध होता, कारण रुपाली ही खूप लहान होती। गणेश याचे 38 वर्षाचे वय होते। गणेश हा रुपालीपेक्षा जास्त मोठा होता। मात्र काही दिवसांनी रुपालीच्या आईचा राग शांत झाला आणि दोघी मायलेकी मिळाल्या। तिने मुलीच्या खुशीमध्ये आपली खुशी मानली। आपली आई या लग्नाला मानलेली आहे या खुशीने रुपालीने आपल्या पतीला फोन केला आणि पतीला म्हटले की तुम्ही मला भेटायला घरी येऊ शकता। माझ्या आईने आपल्या लग्नाला संमती दिली आहे। त्यामुळे गणेश हा रुपालीला भेटायला सासूरवाडीत आला। सासूरवाडीत आल्यानंतर गणेशने सासूला पाहिले आणि तो घायाळ झाला। सासू ही दिसायला सुंदर होती। त्याने लगेच सासूला शरीर सुखाची मागणी केली, मात्र सासूने त्याला स्पष्ट नकार दिला। त्यामुळे त्याने पत्नी रुपालीचा छळ करायला सुरुवात केली आणि सासू पण शारीरिक सुख देत नसल्यामुळे त्याने सासूचाही छळ करायला सुरुवात केली। त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे दोघी मायलेकी कंटाळल्या होत्या। दिवसेंदिवस तो दोघींचाही छळ करत होता। शेवटी मायलेकींचा सहनशीलतेचा बाण फुटला। त्यांना त्याचा छळ असह्य झाला आणि मायलेकींनी त्याला कायमचे संपवण्याचा प्लॅन केला। दिवस उजाडला 22 मार्च 2025 शनिवार दिवस होता। सकाळी 10 वाजता गणेश यांनी पत्नी रुपालीला सांगितले की मला जेवण करायचे आहे, तू जेवण बनवून ठेव। मला तुझ्याशी पार्टी करायची आहे, आपण दोघे एन्जॉय करूया। त्यामुळे त्याने घरी येताना सोबत बिअरच्या बाटल्या घेऊन आला होता। इकडे मात्र मायलेकीने घरी जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकून ठेवलं होतं। दोघी मायलेकींनी त्याचा खून करण्याचा प्लॅन केला होता, पण अचानकच त्यांचा प्रोग्राम वेळेवर बदलला आणि जेवण बाहेर करायचं ठरलं। जेव्हा एखाद्याचं आयुष्य संपुष्टात येतं तेव्हा काळ त्याला आपोआपच मृत्यूच्या दारात घेऊन जाते। अशाप्रमाणे गणेश याचे झाले। गणेश पत्नी रुपालीला निर्जनस्थळी घेऊन गेला। त्याला पत्नीला घेऊन निर्जनस्थळी शांत वातावरणामध्ये पार्टी करायची होती। दोघे पती पत्नी त्या ठिकाणी पोचले आणि मस्त बिअरची आनंदाने घोट घेत होता। थोडी थोडी बिअर घेता घेता तो नशेत बेधुंद झाला। तो अति नशेत असताना दोघींनी जेवणात टाकलेलं गुंगीचं औषध होतं तेच जेवण त्याला जेवायला दिले। जेवण केल्यानंतर गणेश काही वेळात बेशुद्ध पडला। लगेच गणेशच्या पत्नीने रुपालीने आपल्या आईला व्हॉट्सअपवरून लोकेशन पाठवलं। व्हॉट्सअपवर लोकेशन पाहिल्यानंतर रुपालीची आई आशाबाई त्या ठिकाणी लगेच पोचली। सासू असलेल्या आशाबाईने कोणताही विचार न करता लगेच चाकू काढला आणि गणेशचा गळा चिरला। रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या। गणेशचा जीव जात नव्हता म्हणून तिने चाकूने 2 वार पुन्हा गळ्यावर केले आणि काही क्षणातच गणेश याचा मृत्यू झाला। दोघी मायलेकींनी त्याचा मृतदेह तेथेच टाकून पळून गेल्या। केवळ 3 महिन्यापूर्वी लग्न केलं आणि मायलेकीनं जेवणात गुंगीचं औषध देऊन त्याचा गळा चिरला आणि त्याचा खून केला। गणेश 2 दिवसापासून बेपत्ता होता। त्यामुळे गणेशच्या बहिणीने पोलीस स्टेशन येथे धाव घेतली। पोलिसांनी लगेच या घटनेची कारवाई तात्काळ केली आणि गणेशचा मृतदेह कारमध्ये आढळून आला आणि त्यामुळे त्याची ओळख पटली आणि तपास सुरू झाला। गणेशच्या बहिणीने गणेशची पत्नी रुपाली हिच्यावर संशय व्यक्त केला। त्यामुळे पोलिसांनी तिचे मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले। घटनेच्या दिवशी तिच्या मोबाईलचे लोकेशन घटनास्थळी आढळून आले। पोलिसांनी दोघी मायलिकेंना ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस सुरू केली। सुरुवातीला दोघीही उडवाउडवीची प्रश्न देत होती, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले। दोघी मायलेकींनी गुन्ह्याची कबुली दिली। शेवटी पोलिसांनी दोघींनाही बेड्या ठोकल्या। गणेशच्या केवळ 3 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, परंतु त्याची नजर सासूवर होती। त्याने सासूला शरीर सुखाची मागणी केली, यामुळे त्याचा रक्तरंजित शेवट झाला। मात्र यातून दुसरा मार्ग होता। त्याला कायमचं सोडायचं होतं आणि त्याच्यापासून वेगळं राहायचं होतं।
मात्र या दोघी मायलेकींनी कायदा हातात घेऊन एवढा मोठा कांड केला आणि शेवटी त्यांना तुरुंगात जाऊन बसावे लागले. अपराधीचा मार्ग मायलेकींनी स्वीकारलं आणि जाऊन बसल्या तुरुंगात. स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.